नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आत्तापर्यंत आपण सीचे ऑलमोस्ट बरेचसे टॉपिक कव्हर करत आलो आहे. अजून पण आपले 7-8-10 टॉपिक बाकी आहे आणि प्रॉपर वेमध्येच कव्हर करू द्या मला. तुम्ही असं डायरेक्टली म्हणजे असं फास्ट घेण्याच्या मागं लागू नका. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी काय करायच्या व्यवस्थित घ्यायच्या आहे. कारण इथून पुढं पण खूप लोक व्हिडिओ बघणार आहे. तुम्ही पण रिव्हिजनसाठी व्हिडिओ बघशाल, आज बघताय. उद्या अजून तुम्हाला वाटलं तर पूर्ण डीपमध्येच कव्हर करू द्या. एक लँग्वेज चांगल्या प्रकारे शिका, बेसिक व्यवस्थित क्लिअर करा. मग दुसऱ्या लँग्वेज म्हणजे अजून जास्त इंटरेस्ट होतो आपल्याला, अजून जास्त इझी होऊन जातं तिथे. तुम्ही डी-एस-ए जेव्हा शिक्षण ना, तुम्हाला डी-एस युजिंग C++ शिकवणार आहे मी. तर सीच्या कॉन्सेप्ट हा या C++ मध्ये येणारच आहे. प्रत्येक लँग्वेजमध्ये कॉन्सेप्ट ह्या रिपीट होणार आहे. पण तुमच्या बेसिक जरी ते क्लिअर झाले ना, पुढच्या लँग्वेजमध्ये काय फक्त सिंटेक्स चेंज होणार आहे. त्याच्यामुळे आधी ही एकच लँग्वेज आधी परफेक्ट करा आणि ही परफेक्ट झाल्यानंतर पुढच्या लँग्वेज तुमच्यासाठी काही वेगळं नाही, फक्त सिंटॅक्समध्ये चेंज होईल. आलं ना? त्याच्यामुळे आपण पहिलं जे शिकतोय ना, हळूहळू जाऊ द्या, व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी. प्रॉपर टाईम घ्या. या अशा एका दिवसात होणाऱ्या गोष्टी नाही, आलं ना? त्याच्यामुळे हळूहळू चालू द्या सगळ्या गोष्टी. आपल्याला मेन काय आहे की कॉन्सेप्टची क्लिअरिटी आणि ॲक्युरेसी आणि त्याच्यासोबतच नवीन टेक्नॉलॉजी अडॅप्ट करण्यासाठी जे बेस्ट जो गरजेचा आहे ना, तो खूप क्लिअर पाहिजे, आलं ना? तर सगळ्यात पहिलं आपण काय सी लँग्वेजमध्ये आतापर्यंत जेवढे लॉजिकल बेस्ड प्रोग्राम आपले काही बाकी होते, त्याच्यातल्या लॉजिकल बेस्ड प्रोग्राममध्ये आज आपल्याला काय शिकायचं. लॉजिकल बेस्ड प्रोग्राममध्ये पहिला आहे ॲमस्ट्रॉंग नंबर. ॲमस्ट्रॉंग नंबर म्हणजे काय असतो हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रोग्राम आहे ना, मी तुम्हाला शिकवाल. ॲमस्ट्रॉंग नंबर नंतर आहे ना, दुसरा जो प्रोग्राम असेल आपला रिव्हर्स नंबर किंवा सम ऑफ डिजिट. रिव्हर्स नंबर, त्याच्यानंतर असेल सम ऑफ डिजिट, SOD म्हणू आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये. आणि एक असेल पॅलेंड्रोम नंबर. आणि याच्यासोबत आहे ना, आज मला काही करून रिकर्शन पण घ्यायचं आहे. का? कारण रिकर्शन आहे ना, हा टॉपिक आहे ना बऱ्याचशा फंक्शनमध्येच घेतला जातो. पण मी आता रिकर्शन बाकी होतं, रिकर्शनला पण काय करू, 2 प्रोग्राममधून रिकर्शन समजून घेऊ. DSA खूप डीपमध्ये होणार आहे आपले रिकर्शन. पण इथे आपल्याला एक लँग्वेजचा एक इंट्रो म्हणून, बेस म्हणून आपल्याला माहीत पाहिजे रिकर्शन कन्सेप्ट. हे 4-5 टॉपिक आज आपल्याला घ्यायचे. तर सगळ्यात पहिले स्टार्ट करू आपण. पहिलं तर मी चेक करतो की आपला आवाज वगैरे सर्व सेटअप वगैरे क्लिअर आहे की नाही. तर ठीक आहे, सर्व गोष्टी क्लिअर आहे. आपण आता डिरेक्टली पटपट चालू करू आता. तर सगळ्यात पहिलं काय ॲमस्ट्रॉंग नंबर. काय माहिती तुम्हाला ॲमस्ट्रॉंग नंबरबद्दल? मला सांगा थोडंसं. ॲमस्ट्रॉंग नंबर काय माहिती आहे तुम्हाला? ॲमस्ट्रॉंग नंबर काय असतो? तर ॲमस्ट्रॉंग नंबर हा असा नंबर, जसं की 153 हा एक नंबर आहे. 153 असा एक नंबर आहे. मला सांगा 153 मध्ये डिजिट किती? नंबर ऑफ डिजिट बघितली मग 3. मग मी काय करतो माहिती का, 1 क्यूब प्लस 5चा क्यूब प्लस 3चा क्यूब किती येतं मला सांगा. 1चा क्यूब किती येतो? 1. 5चा क्यूब किती येतो? 125. 3चा क्यूब किती येतो? 27. ह्या तिघांची ॲडिशन केली मी, 126. म्हणजे किती झाले? हे झाले 152. हे झाले बघा, 152 हे झाले. आणि त्याच्यामध्ये काय केलं, 1 ॲड केलं म्हणजे टोटल किती झाले? 153. हा 153 आणि हा 153 काय इक्वल आहे ना. म्हणजे तुम्ही त्याचा प्रत्येक डिजिटचा क्यूब केल्यानंतर जी आपली काय येणार आहे, सम येणार आहे. काय येणार आहे, प्रत्येक डिजिटचं मी काय केलं, क्यूबचा सम केला आणि तो सम आणि काय ओरिजिनल व्हॅल्यू ही काय झाली, इक्वल झाली. मग याला काय म्हणतो आपण? ॲमस्ट्रॉंग नंबर म्हणतो. याला काय म्हणतो? ॲमस्ट्रॉंग नंबर होतो. मग सर तुम्ही म्हणशाल कायम क्यूबच करायचं का? नाही, कायम क्यूब नाही करायचं. का क्यूब केला मी? कारण इथे डिजिट किती आपले 3 डिजिट आहे. म्हणून मी इथं काय केलं, 3 डिजिट आहे तर मी काय केलं, त्या 3 डिजिट म्हणून प्रत्येकाचं काय केलं, क्यूब केलं. असं 4 डिजिट आले तर काय करायचं तुम्हाला, त्या प्रत्येकाचं काय करायचं, रेस टू द पॉवर 4 करून. 5 डिजिट आले तर रेस टू द पॉवर 5. सगळ्या डिजिटला ॲड करून जर त्याची सम इक्वल कशाशी आली, आपल्या ओरिजिनल व्हॅल्यूशी आली, तर त्याला काय म्हणायचं आपण? ॲमस्ट्रॉंग नंबर म्हणायचं. आले ना. तर आधी आपण 3 डिजिटसाठी लॉजिक पूर्ण बघू कसं त्याचा वे राहील. तर याला आहे ना, ॲमस्ट्रॉंग नंबरला क्रिएट करण्याचे 2 वे. एक आहे आपला विदाउट युजिंग व्हाईल लूप, आणि एक दुसरा वे ज्याच्यात आपण काय शिकणार आहे, युजिंग व्हाईल लूप. काय युजिंग व्हाईल लूप याच्यात काय माहिती का, युजिंग व्हाईल लूपमध्ये ना थोडंसं आपलं इझी जातं. आणि विदाऊट व्हाईल लूप युजिंगमध्ये ना मी म्हणजे की मॅन्युअली असं जसं करतो ना, तसं आपल्याला इनडायरेक्टली एक डिजिट सेपरेट करावा लागतो आणि मग पुढच्या प्रोसिजर करायचं असतं. तर जाऊ दे, आपल्याला 2 पार्टमध्ये लिहिण्यापेक्षा मी पहिल्यांदा तुम्हाला विदाऊट
विदाउट व्हाईल लूप कसं करायचं ते सांगतो. सगळ्यात पहिले काय, युजरकडून एक नंबर घेईल, जसं की मेन फंक्शन आहे आपलं. युजरकडून एक नंबर घेतला, जसं की 153 नंबर घेतला. मग इथं एक मेमरी डिक्लेअर करेल इंट n. युजरला एक मेसेज देईल प्रिंट एफ काय, एंटर नंबर. एंटर नंबर युजर काय करेल, एक नंबर टाकल. काय करेल युजर, एक नंबर टाकल. ते युजर नंबर जो टाकेल त्याला रिसीव्ह करावा लागेल. त्यासाठी काय यूज करेल मी, स्कॅन एफ. नंतर काय %d आणि ॲड्रेस ऑफ पुढं n मध्ये जाऊन काय होईल, तो स्टोअर होईल आपला. काय n मध्ये जाऊन स्टोअर होईल. मला असं वाटतंय की याचं आपल्याला पूर्ण जागा लागेल, त्याच्यामुळे यादी मी एक गोष्ट तुम्हाला समजवतोय नीट. तर पहिले काय होईल, n नावाचं आपला एक जो नंबर आहे, समजा युजरने काय टाकलं 153 हा एक नंबर टाकला. मोस्टली हा 153 आपल्या लक्षात असतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय. असे खूप सारे नंबर आहे, तुम्ही चेक करू शकता. जसं आपला प्रोग्राम म्हणाल तसं काय आपण डिफरंट प्रोग्राम चेक करू शकतो. आलं त्यानं. आता 153 आहे ना, 153. आता मला काय करायचं आहे, याचं प्रत्येक डिजिट काय करायचं, सेपरेट करायचं. आणि त्याचं 3 डिजिट आहे म्हणून प्रत्येकाचं काय करायचं, क्यूब मला करावं लागेल. 3 डिजिट आहे म्हणून काय करावं लागेल, क्यूब करावं लागेल. मला सांगा ही डिजिट कसं काय सेपरेट होऊ शकतात. डिजिट सेपरेट करायला गेल्या 153चा डिजिट सेपरेट जर मग काय लॉजिक लावू शकतो. मग आपण याच्या आधी बघितलेलं की मी जर mod 10 जर केलं तर मला रिमाइंडरमध्ये लास्ट डिजिट भेटायचं. काय करायचं, रिमाइंडरमध्ये काय मिळायचं, लास्ट डिजिट भेटायचं. म्हणजे जर मी 153 mod 10 केलं तर मला काय मिळेल सांगा बरं. तुम्ही म्हणशाल सर 153 डिवाइड बाय 10, 10 15 150, म्हणजे इथं काय मिळेल मला 3. म्हणजे हा रिमाइंडर आहे आणि याचा रिझल्ट आणि हा रिझल्ट काय असतो, इक्वल असतो. हे तुम्ही आम्हाला सांगितलेले. मग त्याचंच काय यूज करू शकतो का आपण इथं. हो, मग मी काय करतो आता, पहिला जो डिजिट येईल ना तो ए मध्ये जाऊन स्टोअर करतो. ए मध्ये काय स्टोअर करतो, n mod 10 करून जो आपला पहिला डिजिट येईल ना, पहिला डिजिट काय आला आपला लास्टवाला ना, तो ए मध्ये जाऊन स्टोअर केला मी. लास्टवाला काय केलं मी, ए मध्ये जाऊन स्टोअर केलं. मग तुम्ही म्हणशाल सर मग सेकंड डिजिट कसं फाइंड करायचं. मी सेकंड डिजिट तुम्हाला ऑलरेडी सांगून झालेलं आहे. अरिथमॅटिक ऑपरेटर जेव्हा शिकवलं तेव्हाच मी सेकंड डिजिटचं लॉजिक सांगितलं होतं. हा वरती काय सांगा बरं मला, 15 आहे. या 15ला मी काय करू शकतो, मी 15ला स्टोअर करून घेतो. कशामध्ये, वायमध्ये जाऊन स्टोअर करतो. वायमध्ये काय करतो मी, या 15ला स्टोअर करतो. आणि हा 15 कधी येतो मला सांगा बरं. 15 कधी येतो, जर 153 डिवाइड बाय 10 केलं तर मला इथं काय मिळतो, 15.3. म्हणजे इंटिजरमध्ये स्टोअर केलं तर 15 मिळतो. हा 15 आणि हा 15 इक्वल आहे ना. 153 डिवाइड बाय 10 केल्यावर जो मिळतो तोच असतो ना वरती जो रिझल्ट येतो तो. मग मी जर काय केलं, n डिवाइड बाय 10 केलं तर इथं काय मिळेल मला, 15 मिळेल ना. इनिशियल लेवलला 15 मिळेल. मग तो 15 मी इथं स्टोअर करून घेतला. नंतर मी काय केलं, वाय मिळालं, ए मिळाला, वाय मिळाला. मग आता मला सांगा याच्यातून मला काय फाइंड करायचं आहे, वायमधून मला काय फाइंड करायचं आहे, 5 मला निघाला पाहिजे. मग मी काय करतो, बी नावाची अजून एक मेमरी बनवतो, ज्याच्यात आपल्याला काय मिळणार आहे, सेकंड डिजिट मिळणार आहे. सेकंड डिजिट म्हणजे काय, जर मी काय केलं इथं वाय मॉड, मला सांगा वाय मॉड 10 केलं तर काय मिळेल मला. वाय मॉड 10 केलं तर तुम्ही म्हणशाल सर 15ला तुम्ही काय करताय, 10ने डिवाइड करताय. 10 1 जा 10, म्हणजे काय मिळालं मला, 5 मला मिळालं. 5 मिळालं म्हणजे बीमध्ये 5चं लागत होतं मला. बीमध्ये काय मिळालं, 5 मला मिळालं. मग तुम्ही म्हणशाल सर सीमध्ये 1 पाहिजे, 1 कुठं दिसतं तुम्हाला. हां, दिसला वरती 1 आहे. मग याला काय करेल मी, सीमध्ये जाऊन स्टोअर करेल. आणि हा काय असतो, वाय डिवाइड बाय 10 केल्यावर मला काय मिळणार आहे, हा वरती तोच राहतो ना. मॉडला हा असतो, वरती डिवाइडला वरती जो येतो आपला तो. मग वाय डिवाइड बाय 10 केलं तर मला काय मिळणार आहे, वाय डिवाइड बाय 10 केलं तर 1 मिळणार. मग ए मध्ये काय व्हॅल्यू आहे 3, बी मध्ये काय आहे 5, सी मध्ये काय आहे 1. मग या तिघांचं क्यूब करून ॲड करू शकतो ना मी. काय या तिघांचं क्यूब करून ॲड करू शकतो ना. मग मी काय केलं, या तिघांचं क्यूब केलं. तिघांचं क्यूब केलं म्हणजे काय केलं, याला डी मध्ये जाऊन स्टोअर केलं. काय, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब. हे माहिती तुम्हाला, क्यूब मी डायरेक्टली नाही लिहू शकत, एला 3 वेळेस मल्टिप्लाय करावं लागेल. हे प्रोग्राममध्ये सांगाल तुम्हाला. ए क्यूब, मग ए क्यूब काय, ए मध्ये व्हॅल्यू काय 3चा क्यूब, प्लस बी क्यूब, बी मध्ये काय व्हॅल्यू 5चा क्यूब, प्लस सी मध्ये काय व्हॅल्यू 1चा क्यूब. म्हणजे डी मध्ये टोटल रिझल्ट काय आला माझा 27 प्लस 125 प्लस 1 केलं तर काय येणार आहे, 153 येणार आहे. मग डी मध्ये जी व्हॅल्यू आली ती जर मी कशासोबत कम्पेअर केली, एन सोबत. इफ डी इक्वल टू काय झालं, एन झालं. हे दिसतंय का तुम्हाला, डी इक्वल टू काय झालं, एन झालं. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे लिहायचं पॅलेंड्रॉम
अदरवाईज एल्समध्ये काय लिहायचं नॉट पॅलिंड्रॉम. तर हा झाला आपला काय प्रोग्राम विदाउट युजिंग व्हाईल लूपनी कसं आपण पॅलिंड्रॉम नंबर चेक करतो हे तुम्हाला इथं समजावलंय. समजणं इम्पॉर्टंट काय आहे की डिजिट आपण कशी फाइंड केली आणि डिजिट करून क्यूब करायचं आणि कम्पेअर करायचं हे सगळ्यांना माहिती. आता मी काय करतो की याचा प्रोग्राम करून दाखवतो, कारण मेन मला माहिती काय विषय की प्रोग्राम जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कोणालाच काही कळत नाही. तुम्ही पण इथून पुढे हाच अप्रोच ठेवायचं. काय आपल्याला काय समजायचं की प्रोग्राम कसा मी याचा बनवायचा आलं त्यानं. प्रोग्राम समजणं आणि त्याला लॉजिक समजणं आणि त्याला सत्यात उतरवणं म्हणजेच आता लॉजिक समजले मग इम्प्लिमेंट करताना तुमचं सिंटॅक्सनुसार इम्प्लिमेंट करावं लागतं ना. मी इथं काय केलं मी कंट्रोल-S याला मी नाव दिलं AR.C करून देतो. AR.C केलं मी. तर काय व्हाईड मेन इथं वरती हेडर फाईल इन्क्लूड करायचं तर करू शकता का तुम्ही. हेडर फाईल इन्क्लूड करा. हॅशटॅग इन्क्लूड stdio.h हॅशटॅग इन्क्लूड conio.h हे तुम्हाला इन्क्लूड करायचे तर करू शकता. पण आपलं 20 वर्जन आहे तिथे इन्क्लूड करायची गरज आहे का नाही. पुढचे जे वर्जन आहे 25 वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याची गरज आहे. हेडर फाईलला इन्क्लूड करणं ही एक चांगली गोष्ट आहे. पण ठीक आहे ना आपलं लाईन ऑफ कोड वाचतोय टाईम वाचतोय तर आपण डायरेक्टली हेडर फाईलला इन्क्लूड नाही केलं तरी काही विषय नाही. आता मी काय केलं व्हाईड मेन सगळ्यात पहिलं मी काय सांगितलं तुम्हाला इंट n नावाची मेमरी बनवा किंवा x नाव द्या. तुम्हाला जे नाव पाहिजे ते नाव देऊ शकता. इथं काय मेसेज दिला मी प्रिंटेपमध्ये काय केलं मी इथं मेसेज दिला एंटर अ नंबर. युजर काय कराल एक नंबर टाकेल. त्या नंबरला स्टोअर कुठं करायचं आहे आपल्याला स्टोअर करायचं आहे स्कॅनएप कुठं करायचं %d आणि स्टोअर कुठं करायचं रे मला ॲड्रेस ऑफ n. काय ॲड्रेस ऑफ n म्हणजे काय रे की n व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन मला काय करायचं स्टोअर करायचं आहे. म्हणजे युजर जो पण नंबर टाकेल त्याला कुठे स्टोअर करायचं मला n व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस असेल ते जाऊन काय करायचं स्टोअर मला करायचं. स्टोअर झाल्यानंतर मी काय करतो नेक्स्ट काय करतो मी नंबर स्टोअर झाल्यानंतर आता मला काय म्हणजे रॅममध्ये आलेला आहे तो. आता मेन मला काम काय करायचं त्याच्याकडे जावं लागेल ना. काम मला हे करायचं आहे की मी बघितलं की मला एक डिजिट सेपरेट करायचा आहे आणि तो डिजिट A B C मध्ये स्टोअर करायचा. मला कसा करायचा आहे सगळ्यात पहिले काय केलं मी इथे एक व्हेरिएबल बनवलं इंट A = काय केलं A मध्ये मला काय करायचं जो n mod 10 केल्यावर जो रिझल्ट येतो ना म्हणजे लास्टचा जो 3 येतो ना तो A मध्ये चालला जातो. हे तुम्हाला मी आत्ताच करून दाखवलं कसं होतं. परत एकदा मी काय सांगतो n mod 10 केलं मी n mod 10 केल्यावर मला काय मिळालं रे n mod 10 केल्यावर मी बघितलं की नंबर जो आलेला आहे mod 10 करून मला काय मिळालं लास्टचा 3 मिळाला. नंतर काय इंट मी बघितलं की मला आहे ना तो 15 वरती येतो होता ना म्हणजे की n/10 केल्यावरती 15 जो येतात ना तो मला पाहिजे का कारण त्याच्यातून मला काय मिळणार आहे सेकंड डिजिट मिळणार आहे. काय मिळणार आहे सेकंड डिजिट मिळणार आहे. n/10 केलं म्हणजे काय वरती काय वरती मला मिळाला 15 वरती काय मिळालं 15 मला मिळालं. नंतर इंट मी काय केलं A मिळाला Y मिळाला. आता काय म्हणायचं मला B कशासाठी असतो सांगा बरं. A मिळाला Y मिळाला नंतर आता B कशासाठी आहे B आपल्याला करायचं आता की B बघितलं की मला ना 15 mod 10 करायला लागलं तेव्हाच मला काय मिळेल 5 मिळालं. 15 कशा स्टोअर आहे Y मध्ये स्टोअर आहे. मग मी इथं काय करेन मी Y mod 10 केलं तर मला इथं काय मिळेल इथं मला मिळेल 15 काय मिळेल 15 मिळेल. इंट C = काय केलं मी बघितलं जेव्हा मी 15ला डिवाइड बाय काय करत होतो 15ला डिवाइड बाय 10 करत होतो. 15ला डिवाइड बाय 10 जर केलं किंवा तेव्हा रिमाइंडर मला 5 मिळाला पण वरती काय होतं वरती एक होतं ना 10 1 10. मग वरती मी बघितलं जर मी Y/10 केलं तर मला तोच रिझल्ट मिळणार आहे काय 1 आणि मला C मध्ये पण काय पाहिजे तोच रिझल्ट पाहिजे. मिळाला तोच रिझल्ट मला पाहिजे. नंतर मी काय केलं एक D नावाचं व्हेरिएबल बनवलं आणि D मध्ये काय करत होतो रे आपण A चा क्यूब याला थोडं खाली घेतो मी म्हणजे दिसायला पण ती काय दिसतं व्यवस्थित दिसतं. कुठे गेला रे भाऊ ठीक आहे चला खाली A × A प्लस B × B प्लस C × C. त्याच्यानंतर काय करायचं मला त्याच्यानंतर काय करायचं मी तुम्हाला काय सांगितलं इफ कंडिशन काय सांगितली D = काय आला n आला तर तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे की तो नंबर काय राहणार आहे प्रिंटेप तो नंबर काय राहणार आहे प्रिंटेप इट इज तुम्ही माझ्यासोबत टाईप करताय की नाही की फक्त लेक्चर बघताय किंवा लिहित तरी चाला आलं ना.
माझ्यासोबत टाईप करा, लिहित चाला. मी त्याच्यामुळे प्रोग्राम देत नाही, कारण मला माहिती काय होतं, दिला प्रोग्राम तसं त्याचा कॉपी पेस्ट मारणार नाही, स्वतः टाईप करून नाही बघणार, स्वतः लिहून नाही बघणार, स्वतः दिमाग नाही लावणार. त्याच्यामुळे मी काय करतो की मोस्टली मी अवॉइड करतो. नोट्स वगैरे देतो मी, पण ही प्रोग्राम आहे ना, तुम्ही स्वतः लेक्चर बघताय ना, तशी लेक्चर बघण्याचा वे पण तुमचा वेगळा पाहिजे. नाही तर झोपून बघताय, असा मोबाईल ठेवलाय आणि लेक्चर बघतोय, त्याला काहीच व्हॅल्यू नाही. ऐकायचं थोडी, कीर्तन थोडी चालू आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं की ते इम्प्लिमेंट पण करून बघावं लागेल लगेच. समजलं? इफ आता इथं काय करायचं, इट इज काय, इट इज एम स्ट्रॉंग नंबर, ARM स्ट्रॉंग नंबर. त्याचं स्पेलिंग काय आहे, ठीक आहे, स्पेलिंगचं काय घेणं नाही आपल्याला. एम स्ट्रॉंग नंबर, नंतर एल्स, अदरवाईज काय, एल्स मी काय, इट इज नॉट एम स्ट्रॉंग नंबर. प्रिंटेफ जर ओरिजिनल व्हॅल्यूशी इक्वल नसेल तर काय, प्रिंटेफ इट इज नॉट एम स्ट्रॉंग नंबर, इट्स नॉट एम स्ट्रॉंग STRONG स्ट्रॉंग नंबर, इट इज नॉट एम स्ट्रॉंग नंबर. झालं? F9 करून बघू. आता काय झालं सांगा बरं मला. सी मध्ये काय केलं, y/10 केलं. सी ऑलरेडी कुठे डिक्लेअर आहे का, ABY N/10 y. सी मध्ये कसलं एरर आहे मग, हां इथे सेमीकोलन राहिला बघा. असे एरर आहे ना, आपल्याला लवकर कळत नाही, ते व्हाईट स्क्रीनमुळे ना लवकर समजत नाही ते. एंटर अ नंबर मी काय टाकला, 153. चेक करू आपण 153. हां, इट इज एम स्ट्रॉंग नंबर. तुम्ही म्हणशाल सर 153 चेक फक्त, तुम्ही चेक करू शकता. अरे खूप सारे नंबर आहे, ते नंबर आपण जसं की 407 चेक करून बघू बघा. 407 पण काय एक एमस्ट्रॉंग नंबर, इट इज एमस्ट्रॉंग नंबर. चेक करायचं का 407 एमस्ट्रॉंग आहे का नाही, कारण की काय 407 ना, 407. तर 407 तर मला सांगा, 4चा क्यूब काय, 4चा क्यूब बघायला 16 प्लस 49 आणि 0चा क्यूब काय 0. अरे हा तर एमस्ट्रॉंग नंबर नाही, 64 प्लस 49 म्हणजे काय, 9 4 13, 7 4 1, 7 4 10 आणि 11, 113 येतं आन्सर. नो, इट इज नॉट एमस्ट्रॉंग नंबर. मग मला इथं काय आलंय, आउटपुटमध्ये काय आलंय, इट इज एमस्ट्रॉंग नंबर. म्हणजे काहीतरी मेसेजमध्ये इट इज नॉट एमस्ट्रॉंग नंबर. A³ प्लस B³ प्लस C आणि डीमध्ये आलेली व्हॅल्यू आणि एनमध्ये आलेली व्हॅल्यू इक्वल आहे का नाही. इथं चुकलं आहे आपलं. मग प्रोग्राममध्ये बघा, n mod 10 केला, मला 3 मिळालं. नंतर काय केलं, n/3 केलं, इथं 15 मिळालं. नंतर 15 mod 10 केलं, मला 5 मिळालं. नंतर 1 D इक्वल टू काय, n सोबत असेल तर इट इज एमस्ट्रॉंग नंबर, अदरवाईज काय इट इज नॉट एमस्ट्रॉंग नंबर. मग हा इक्वल का दाखवतोय मला, बिल्ड अँड रन. तर काय जसं की 1 2 3 दाखवलं, इट इज नॉट एमस्ट्रॉंग, 1 2 3 नॉट एमस्ट्रॉंग नंबर सांगतो. अजून मी काय केलं परत आहे ना, बिल्ड अँड रन केलं. मी बिल्ड अँड रन केल्यानंतर काय 407 इट इज एमस्ट्रॉंग नंबर 407. एकदा परत चेक करू का 407चं काय, 407 तर 4चा क्यूब 4 × 4 × 4 तर 4 चौक 16, 16 चौक 64. अरे 64 बरोबर आहे. 7 × 7 × 7. इथं मी स्क्वेअर केलं होतं ना, क्यूब किती येईल याचा, 49 गुणिले 7, 9 7 63, 6 चला 7 चौक 28, 28 आणि 6 34 आणि 64, 3 आणि 4 7, 6 4 10 1 407. येस 407, कारण काय एमस्ट्रॉंग नंबर आहे.
407 पण काय ॲमस्ट्रॉंग नंबर आहे. समजलं काय मिस्टेक झाली होती आपली. पण तुम्ही म्हणशाल सर हे तर 3 नंबर आहे म्हणून आपण 3 व्हॅरिएबल घेतले. असे 4-5 नंबर आले तर काय होईल? 4-5 नंबर आले तर अजून नंबर ऑफ व्हॅरिएबल वाढतील. इथं ABC 3 यूज केले मी. असे नंबर ऑफ व्हॅरिएबल वाढले जसे की मग जर नंबर 10 नंबर असेल 10 व्हॅरिएबल वापरायचे इथं. 10 म्हणजे जास्तच वापरतोय. 4 म्हणजे किती ABC 3 हे झाले 4 व्हॅरिएबल तर 3 नंबरला लागत आहे. मग 10 व्हॅरिएबलला 11 लागतील. म्हणजे 11पेक्षा जास्त लागतील. मग अशी नंबर ऑफ व्हॅरिएबल वाढतं म्हणजे स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय होणार आहे याची वाढणार आहे. मग याच्यापेक्षा काही दुसरा वे आहे का याला? म्हणजे आधी तुम्हाला मी हा प्रोग्राम ड्राय रन करून दाखवतो आणि मग पुढं जातो. काय झालं? ड्राय रन करून दाखवतो आणि मग पुढं जाऊ. सगळ्यात पहिले काय झालं? युजरनी टाकलं 153 नंबर. 153 नंबर टाकला. मग काय केलं मी? 153ला काय केलं? मॉड 10 जर केलं तर मला काय मिळतं? जसं 153 डिवाइड बाय काय केलं? 10 केलं. 10 किती? 15चा 10-15चा काय? 150. मग मला इथं काय मिळालं? 3. हा 3 काय आपला? n मॉड 10 केल्यावर मला काय मिळणार आहे? 3 मला मिळणार आहे. 3 मी तिथं केलं. ए मध्ये जाऊन काय स्टोअर होईल? 3 आपला स्टोअर होईल. y = n डिवाइड बाय 10. मग हा काय वरती n डिवाइड बाय 10च ना. n मध्ये काय होतं? 153 डिवाइड बाय 10 केल्यावर मला काय मिळतं? 15. मग त्याला काय केलं मी? y मध्ये जाऊन स्टोअर केलं. याला कुठे स्टोअर केलं मी? y मध्ये स्टोअर केलं. म्हणजे y मध्ये काय आता 15 आहे. आता काय केलं मी? मला हा 5 पाहिजे तर मी काय करू शकतो? y मध्ये जी व्हॅल्यू त्याला काय करू शकतो? 15 मॉड 10 करू शकतो ना. 15 मॉड 10 केल्यावर काय मिळतो? 5 मिळतो ना. बघा तुम्ही डिवाइड करून बघा. 15ला काय केलं? 10ने डिवाइड केलं. 10 1 जा 10. इथं काय झालं? 15. हाच काय आपला 5 आपला आलेला आहे. वरती काय मग? वरती मला 1 पाहिजे होता. 1 पाहिजे होता तर मी बघितलं वरती काय 1 पाहिजे तर मी काय केलं? जर 15ला मी डिवाइड बाय 10 केलं तर मला काय मिळणार आहे? 1 मिळणार आहे. 15 डिवाइड बाय 10 केलं तर 1.5 म्हणजे इंटिजरमध्ये काय मिळेल मला? 1. याला काय केलं मी? सी मध्ये स्टोअर केलं. मग ए मध्ये काय मिळालं मला? 3. बी मध्ये काय मिळालं? 5. सी मध्ये काय मिळालं? 1. या तिघांचा क्यूब केला आणि क्यूब का केला? कारण 3 डिजिट आहे म्हणून क्यूब केला. 4 डिजिट असेल तर काय केलं असतं मी? प्रत्येकाची रेस्ट टू द पॉवर 4 केला असतं. 5 डिजिट असेल तर काय केलं असेल? रेस्ट टू द पॉवर 5 केलं असतं. मग मी कम्पेअर कोणाशी केलं? ओरिजिनल व्हॅल्यूशी तो नंबर कम्पेअर केला आणि तुझा जर नंबर इक्वल जर आला तर त्यालाच आपण काय म्हणतो? ॲमस्ट्रॉंग नंबर म्हणतो. अदरवाईज n जर नाही आलं तर काय लिहायचं आपल्याला? नॉट अ ॲमस्ट्रॉंग नंबर. डी मध्ये येणारा नंबर आणि n मध्ये येणारा नंबर हे दोन्ही जर इक्वल असेल तरच ॲमस्ट्रॉंग नंबर आहे. अदरवाईज काय? नॉट अ ॲमस्ट्रॉंग नंबर. तर हे झालं आपलं काय? हा कोणता प्रोग्राम झाला? ॲमस्ट्रॉंग नंबर विदाऊट युजिंग व्हाईल लूप. आणि मी व्हाईल लूपचा यूज का करायचं सांगितलं तुम्हाला. नंबर ऑफ डिजिट वाढले तर व्हॅरिएबल पण वाढतील. मग मला अशी व्हॅरिएबल वाढवायची का नाही? एकच काम परत परत करायचं त्याला काय करू शकतो मी? लूपमध्ये टाकू शकतो. तर लूपमध्ये कसं यूज करता? इथं बघा याच प्रोग्राममध्ये बघा. मागच्याच प्रोग्राममध्ये तुम्हाला सांगतो. एक तर आहे मला युजरकडून नंबर घ्यायचा. वरती सगळं काय राहणार आहे? सेम माझं राहणार आहे. आता मला माहिती आहे की मला काय करायचं आहे? त्या नंबरला मी कुठपर्यंत डिवाइड करत होतो? कितपर्यंत डिवाइड करत होतो? 153 डिवाइड बाय 10 केलं मी. तर पहिल्यांदा मला काय मिळालं? पहिल्यांदा मला वरती 15 मिळाला. 15 मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा काय केलं? 150. मग माझा रिमाइंडर काय आला? 3 आला. मग याला कुठंतरी स्टोअर केलं मी. याला ए मध्ये स्टोअर केलं समजा. नंतर काय केलं मी? या 15ला घेतलं खाली आणि 15ला कशासोबत डिवाइड केलं? 10ने डिवाइड केलं. तर मला काय मिळालं? 10 1 जा 10 आणि मी काय केलं? 5. मला 5 पाहिजे होता तो बी मध्ये मिळाला. नंतर मी बघितलं हा 1 आहे. मी या 1ला परत जर काय केलं मी? 10ने डिवाइड केलं. 1ला मी काय केलं? 10ने डिवाइड केलं. तर काय आहे? 10 0 जा 0 आणि मला काय मिळणार आहे? 1 मला मिळणार आहे. मला काय मिळणार आहे? 1 मला मिळणार आहे. आणि हा 1 आला पण मी आता या 1ला काय करतोय? 1 मॉड 10 केलं तर हा 1 मला मिळेल. पण वरती मला काय मिळालं? 0. तो नंबर जोपर्यंत 0 मिळत नाही तोपर्यंत काय करतो मी? कंटिन्युअसली त्याला काय करतो? डिवाइड करतो. काय करायचं? मला या नंबरला कुठपर्यंत डिवाइड करायचं? जोपर्यंत तो काय होत नाही? 0 होत नाही. 0 होत नाही म्हणजे माझी व्हाईल लूपमधली कंडिशन मला भेटली नाही की त्या नंबरला जसे 4 डिजिट येतं आपण 4 डिजिट कुठपर्यंत फाइंड करतो? जो डिवाइड करत जोपर्यंत नंबर काय होत नाही? 0 होत नाही तोपर्यंत मला 4 डिजिट मिळणार नाही. 5 डिजिट येतं. 5 डिजिट त्या नंबरला मी जोपर्यंत डिवाइड करतो 0 होत नाही तोपर्यंत काय? डिवाइड बाय 10 करत जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत काय करायचं? मला डिवाइडच करत राहायचं त्याला. मग मला ब्रेकिंग पॉईंट भेटला ना काय? जोपर्यंत काय? डिवाइड वाय जोपर्यंत काय? 0 होत नाही. काय? वाय जोपर्यंत काय होत नाही? 0 होत नाही. म्हणजे आता मी काय करतो माहिती का? याची जी हे जे पूर्ण आहे ना आता हे थोडं चेंज होऊन जाईल.
याच प्रोग्राममध्ये चेंज करून दाखवतो, बाकीचं सगळं सेम राहणार. इथं मला काय करायचं माहिती का, व्हाईल मला एक समजलं, मी काय करतो त्याची ओरिजिनल व्हॅल्यू नाही ती काय करतो आता वायमध्ये कॉपी करून घेतो. काय करतो इंट वाय इज इक्वल टू एन मी इथं करून देतो. काय करतो इंट वाय इज इक्वल टू एन मध्ये करून देतो. ओरिजिनल व्हॅल्यू ना ती वायमध्ये कॉपी करून घेतो. आणि नंतर काय करतो मी इथं वाय जोपर्यंत काय नॉट इक्वल टू काय 0 होत नाही तोपर्यंत मला काय करायचं कंटिन्युअसली काही ऑपरेशन परफॉर्म करायचं. काय सगळ्यात पहिला जो डिटेल मी काय करेल ए मध्ये जाऊन स्टोअर करेल. मग इथं काय बनवलं इंट ए इज इक्वल टू मला काय करायचं आहे जो वायमध्ये जी व्हॅल्यू ना मॉड काय करा तुम्ही मॉड काय करा 10 करा. 10 केल्यावर मला सगळ्यात पहिले काय मिळालं इथं 3 मला मिळालं. काय मिळालं 3 मिळालं. मग आता मी काय करतो माहिती का मला असं सांगा जर एखादी नंबर आपल्याला ॲड करायचं असेल एक डिब्बा आपण घेतो तो एस नावाचा डिब्बा घेतला मी. काय केलं जर सम ऑफ एन नॅचरल नंबर करतो तिथं कसं मी एस सम नावाचं व्हॅरिएबल घेतलं तसं मी एस नावाचं व्हॅरिएबल घेतो. इंट काय करतो एस नावाचं व्हॅरिएबल घेतलं त्याच्यात इनिशियली काय टाकलं मी 0 टाकला कारण की आपल्याला ना 1चा क्यूब झाला तो ॲड होऊन जाईल 0 मध्ये तो 1 क्यूब येईल. 2चा क्यूब टाकला तर 1 क्यूब आधी आलेला 1 आणि 2चा क्यूब काय 8 तो त्याच्यात ॲड होऊन जाईल. नंतर 3चा क्यूब असे ॲड झाले पाहिजे. तर मी काय बनवलं इनिशियली डब्बा बनवला त्याच्यात इनिशियली काय व्हॅल्यू ठेवली मी 0 व्हॅल्यू ठेवली. सममध्ये काय ठेवली इनिशियली 0 व्हॅल्यू ठेवली. पण जसं जे डिजिट येत आहे ना त्यांच्यामध्ये काय करायचं मला जो पण डिजिट येतो ना त्याच्यामध्ये काय करायचं मला एस प्लस त्या डिजिटचं काय क्यूब आहे ना आपला त्याच्यामध्ये ॲड झाला पाहिजे. मग एस प्लस त्याच याच्यात असाइन करायचं असेल आपण काय करतो एस प्लस एस अजून काय केलं मी प्लस काय करायचं मला त्यांचा क्यूब. कोणता क्यूब जो ए मध्ये व्हॅल्यू येते ना त्याची पहिल्यांदा क्यूब करा. ए मध्ये व्हॅल्यू काय येते ए इंटू ए याच्यात जो काय येतो ए इंटू ए यांचं काय होईल क्यूब होईल. मग वाय डिवाइड मी याचं लॉजिक परत एक्सप्लेन करतो. ए इंटू ए म्हणजे काय यांचं क्यूब आपला ॲड होईल. मला सांगा सगळ्यात पहिले काय होईल एसमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय राहणार आहे 0 प्लस काय होईल आपलं 0 प्लस त्याच्यामध्ये ॲड काय होईल एचा क्यूब. एमध्ये आता व्हॅल्यू काय येणार आहे सगळ्यात पहिले लास्टवाला डिजिट येतो ना डिवाइड बाय 10 केल्यावर लास्टवाला डिजिट रिमाइंडर येतो ना. मग याचं काय येईल 27 येईल. इनिशियली काय येईल 27 येईल. पण आता मला काय करायचं आहे जी वायमधली व्हॅल्यू आहे ना ती मला परत अपडेट करायची. अपडेट कशी करायची वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10. याने काय होतं मी तुम्हाला सांगतो वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10 झालं. आणि आता मला काय करायचं आहे इथं कम्पेअर करायचं आहे की एस इक्वल टू काय झालं एन जर झालं तर ॲमस्ट्रॉंग राहील अदरवाईज नॉट ॲमस्ट्रॉंग. सर तुम्ही म्हणशाल तुम्ही घेतलं आहे समजलं आहे आम्हाला पण यांना थोडं फास्ट झालं आहे तर एकदा तुम्ही ड्राय रन करून दाखवता का. हो दाखवतो ना. सगळ्यात पहिलं बघा एन नावाचं एक व्हॅरिएबल बनवलं. त्या एन नावाच्या व्हॅरिएबलमध्ये काय बनवलं जसं 153 आपला गेला. नंतर मी काय केलं याला ना वायमध्ये कॉपी करून दिलं. का करता तुम्ही वायला काढून टाका तुम्ही एनवरच सगळे ऑपरेशन परफॉर्म करा तुम्हाला काय एरर येतं ते कळेल. म्हणून मी काय केलं ॲज इट इज कॉपी बनवली त्याच्यावर जास्त चेंजेस करायचे ना. मग त्या नंबरला तुम्ही काय करा चेंजेस आहे ना तुम्ही एका जागेवर कॉपी करा. काय करा एका जागेवर कॉपी करा आणि मग तुम्ही काय करा त्याला वाटलंच तर एनमध्ये ओरिजिनल व्हॅल्यूवर पण करू शकता. पण तुम्ही जेव्हा जेव्हा कम्पेअर करता ना रिझल्ट बरोबर असून पण तो फॉल्स दाखवतो. काय रिझल्ट बरोबर असून पण फॉल्स दाखवतो. पण त्याच्यामुळे मी काय केलं वायमध्ये कॉपी करून केलं वायमध्ये कॉपी. काही फरक पडणार आहे का नाही काहीच फरक नाही पडणार सेम टू सेमच सगळं राहणार आहे. लास्टला मी एन सोबतच कम्पेअर करतोय. आलं ध्यानात. मी काय केलं मी हे बघितलं की जोपर्यंत ना त्या नंबर 0 होत नाही तोपर्यंत मला काय करायचं हे खालचे ऑपरेशन परफॉर्म करायचे. म्हणजे वाय नॉट इक्वल टू 0 पर्यंत काय करायचं मला खालचे ऑपरेशन परफॉर्म करायचे. सगळ्यात पहिले काय केलं मी ए इज इक्वल टू काय केलं वाय मॉड 10. वाय मॉड 10 म्हणजे काय 153 मॉड 10 केलं. मला सगळ्यात पहिली काय व्हॅल्यू मिळाली तर सगळ्यांना माहिती 153ला मी काय केलं 10ने डिवाइड केलं तर 10 15चा 150 मग इथं काय मिळतं मला 3. म्हणजे इथं काय व्हॅल्यू मिळाली मला एमध्ये मला व्हॅल्यू मिळणार आहे 3. एमध्ये मला काय मिळाली 3 व्हॅल्यू भेटली. आणि आता मला काय करायचं मला आता करायचं मी बघितलं की एस इज इक्वल टू एसमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय एसमध्ये इनिशियल व्हॅल्यू 0 आणि त्याच्यात काय केलं मी एसमध्येच परत अपडेट करतो काय 0 प्लस एमध्ये काय व्हॅल्यू 3चा क्यूब 3 मला सांगा एसमध्ये काय व्हॅल्यू 27. एसमधली व्हॅल्यू अपडेट होऊन काय झाली एसमधली व्हॅल्यू झाली आपली आता काय 27 आपली अपडेटेड व्हॅल्यू झाली. मग 27 झाली पण मला दुसरा डिजिट पण पाहिजे. काय पाहिजे दुसरा डिजिट पण पाहिजे. दुसरा डिजिट कसं फाइंड करू शकतो वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10. हा वरती आलेला आहे ना 15 हा कसा आलेला आहे वाय डिवाइड बाय 10 करूनच 15 आलेला आहे ना. मी याला काय केलं परत वायमध्ये स्टोअर केलं. वायमध्ये स्टोअर केल्यानंतर हा वरती लूप गेला लूपमध्ये चेक झालं काय 15 नॉट इक्वल टू 0 आहे का. म्हणजे चेक झालं काय 15 नॉट इक्वल टू 0 आहे का. त्यांनी बघितलं
नाही 15 नॉट इक्वल टू 0 नाही आहे, म्हणजे आपली ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. मग परत काय होईल, वायमध्ये न्यू अपडेटेड व्हॅल्यू काय राहील आपली, वायमध्ये नवीन अपडेटेड व्हॅल्यू राहील आपली काय, वायमध्ये नवीन अपडेटेड व्हॅल्यू राहील 15, आणि ती पण व्हॅल्यू कुठं स्टोअर होती, परत एमध्ये जाऊन स्टोअर होते, म्हणजे एमध्ये जाऊन स्टोअर होती. एमध्ये काय होईल, 15 मॉड 10 केलं, मला सांगा काय येतो, 5 आपल्याला मिळतं. काय मिळतं, एमध्ये नवीन व्हॅल्यू काय मिळाली मला, 5 मला मिळाली. कशामध्ये, एमध्ये. आता मग नंतर काय करतो मी, एस इज इक्वल टू ए क्यूब. सममध्ये आता लेटेस्ट व्हॅल्यू काय, सममध्ये लेटेस्ट व्हॅल्यू आहे 27 प्लस एमध्ये लेटेस्ट व्हॅल्यू काय, 5चा क्यूब, 5 इंटू 5 मला सांगा किती आलं, 152 आला, 152. म्हणजे सममध्ये आता न्यू व्हॅल्यू अपडेट होऊन काय झालं, न्यू व्हॅल्यू अपडेट होऊन झाली आपली 152 झालं. नंतर आता काय होईल, आपलं नंतर परत वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10, वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10 म्हणजे काय रे, वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10. वायमध्ये काय व्हॅल्यू, आता वायमध्ये व्हॅल्यू बघितली तर आता काय होती, 15 होती. पण आता जेव्हा मी काय केलं, म्हणजे 15 डिवाइड बाय 10 केलं तर मला काय मिळणार आहे, 15 डिवाइड बाय 10 केलं तर रिमाइंडर सगळ्यांना माहिती 10 1 जा 10 5 मिळणार आहे. पण इथं काय आपलं वायमध्ये आता व्हॅल्यू काय, वाय 15 डिवाइड बाय 10 केल्यावर काय मिळणार आहे मला, 1.5 म्हणजे काय आपलं इंटिजर म्हणजे काय 1च मला मिळणार आहे. म्हणजे इथं काय वायमध्ये काय होईल 1. मला सांगा 1 नॉट इक्वल टू 0 आहे ना, हो आहे, ही कंडिशन ट्रू झाली. मग 1 मॉड 10 केल्यावर काय मिळेल मला, 1 मॉड 10 केल्यावर 1च मिळेल मला. म्हणजे एमध्ये नवीन व्हॅल्यू अपडेट होऊन काय झाली आपली, एमध्ये नवीन व्हॅल्यू अपडेट होऊन झाली आपली 1. इथं आधी काय होतं, नंतर काय करायचं, एस इज इक्वल टू ए क्यूब. एसमध्ये व्हॅल्यू काय आहे 152 प्लस 1चा क्यूब काय आहे 152 प्लस 1चा क्यूब 1. नंतर काय केलं मी, हे झालं आपलं 153. एसमध्ये नवीन व्हॅल्यू काय आली आपली 153, आपली नवीन व्हॅल्यू आली एसमध्ये आले. नंतर 1 डिवाइड बाय 10 केलं तर मला काय मिळालं, तुम्ही म्हणशाल 1 डिवाइड बाय 10 केलं तर मला वरती 0 मिळतोय, इथं 1 मिळतोय. मग हा 0 आला, 0 नॉट इक्वल टू 0 नाही, कंडिशन फॉल्स झाली, म्हणजे लूप ब्रेक झाला. लूप ब्रेक झाल्यानंतर मला सममध्ये लास्टला व्हॅल्यू काय माझी, सममध्ये लास्टला व्हॅल्यू 153. काय 153 तुमची 153शी इक्वल आहे का, आहे. तर तुमचा ओरिजिनल नंबर हा n बरोबर इक्वल आहे, आणि तुमची सममध्ये आलेले लास्ट व्हॅल्यू पण काय n सोबत इक्वल आहे. म्हणजे तुमचा हे काय झालं, नंबर हा काय ॲमस्ट्रॉंग नंबर झालेला आहे. आलं देण्यात, हे लॉजिक पण एकदा दोनदा क्लिअर झालेलं आहे, सगळ्या कन्सेप्ट तुमच्या एकदा क्लिअर झालेले आहे. थोडंसं लक्ष देऊन बघत चाला त्या गोष्टीकडे, मी जे लिहितोय त्या गोष्टी करतोय, तुम्ही साईडला नोटबुकमध्ये पण लिहित चाला स्टेप वाईज. ज्यांना नसत समजलं त्यांनी परत एकदा व्हिडिओ बघा. आलं आहे ना. डिजिट सेपरेशन मी तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलं, मला नाही वाटत अशा प्रोग्राममध्ये काही तुम्हाला डाऊट येऊ शकतो. आलं. आता दुसरा एक प्रोग्राम आहे, तो कोणता आहे आपला, याच प्रोग्राममध्ये चेंजेस होणार आहे, बाकी काही होणार नाही. आलं. म्हणजे काय, दुसरा एक प्रोग्राम आपले काय माहिती का, सम ऑफ डिजिट. काय सम ऑफ डिजिट. तर सम ऑफ डिजिटमध्ये काय होतं माहिती का, सम ऑफ डिजिटमध्ये काय होतं की सम ऑफ डिजिटमध्ये पेक्षा आधी आपण थोडं थांबा, सम ऑफ डिजिटपेक्षा ना रिव्हर्स नंबर घेऊन घेऊ. रिव्हर्स नंबर का, कारण रिव्हर्स नंबर नंतर पॅलेंड्रोम नंबर सांगता येईल ना मला, आणि पॅलेंड्रोम नंबर नंतर आपल्याला फक्त सम ऑफ डिजिट उरलं, नंतर रिकर्शन घ्यायचं आपलं. रिव्हर्स नंबर म्हणजे काय, जसं 123 लिहिले ना, याचा रिव्हर्स काय आला पाहिजे मला, 321 रिव्हर्स आला पाहिजे. मला सांगा याचं 123चा रिव्हर्स 321 कसा येऊ शकतो, मला सगळ्यात आधी काय करावं लागेल, एक डिजिट सेपरेट करावं लागेल. मी जर 123 मॉड 10 केलं तर मला सगळ्यात पहिले सांगा इथं आन्सर काय येईल. 123ला डिवाइड बाय 10 केलं तर सगळ्यात पहिले मला सांगा 10 12 जा 120, म्हणजे काय मिळणार आहे 3 मिळणार आहे. म्हणजे लास्टवाला डिजिट मला पहिला मिळतोय. जर मी याला काय केलं 3 इंटू 10 केलं तर मला सगळ्यात पहिले काय व्हॅल्यू मिळेल 30, मला व्हॅल्यू मिळेल. मग 30 मी तशीच ठेवली बघा, 30 मी तिथे तशीच ठेवली. पहिली गोष्ट म्हणजे ना एस इंटू 10 म्हणजे एसमध्ये 0 येतो, प्लस पहिल्यांदा काय मिळतं मला 3. म्हणजे तुम्हाला थोडं रिव्हर्स नंबरचं लॉजिक एक्सप्लेन करतो मी. रिव्हर्स नंबर जसं की 123चा उलटा काय झाला पाहिजे 321 आपला झाला पाहिजे. तर मी काय केलं माहिती का, सगळ्यात पहिल्यांदा एक बी नावाचं एक व्हेरिएबल बनवलं, ज्याच्यामध्ये काय 123 मॉड 10 केलं मी. 123 मॉड 10 केलं तुम्हाला मी आत्ताच दाखवलं काय मिळतं 3 मिळालं. आणि वरती ना मी एस इज इक्वल टू काय करतो 0, कारण त्या डिब्यामध्ये मला काय करायचं रिव्हर्स केलेलं, पहिला आला ना मग त्याला स्टोअर करा, दुसरा आला ना त्याला स्टोअर करा, तिसरा आला ना त्याला स्टोअर करा. मग मी काय केलं माहिती का, एक एस इज इक्वल टू ना एस इंटू 10 प्लस काय केलं माहिती का मी,
प्लस काय केलं मी बी मध्ये जी व्हॅल्यू ना त्याला काय कर ॲड करत गेलो. मग तुम्ही म्हणता यसमध्ये इनिशियल व्हॅल्यू तर काय 0 आहे. 0 इंटू 10 काय झालं, ही झालं 0. प्लस बीमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 3. म्हणजे आता यसमध्ये नवीन व्हॅल्यू काय मिळणार आहे मला, सगळ्यात पहिले 3 मिळणार आहे. सगळ्यात पहिले काय मिळाली व्हॅल्यू मला यसमध्ये 3 मला मिळाली. त्याच्यानंतर काय मिळालं मला, हे झालं हे झालं हे झालं. त्याच्यानंतर आता काय करायचं मला 3 मिळाला. त्याच्यानंतर आता काय करायचं मला 2. 3 नंतर काय मिळणार आहे मला, 3 नंतर बघितलं मला काय पाहिजे 2 पाहिजे ना, 2 पाहिजे. मग मला काय करावं लागेल 123 मॉड 10 केल्यानंतर इथं 12 आला होता, 12 आला होता. मग 12 मधूनच मला 2 मिळाल ना, 120 तर गेला 3 आपल्याला मिळाला. आता मी काय करतो हा जो आलेला आहे याला काय करतो परत जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत, जसं मागच्या ह्याच्यात केलं ना तसंच याला पण काय करतो जोपर्यंत 0 होत नाही त्याला तोपर्यंत डिवाइड करतो. म्हणजे या 12ला काय करावं लागेल मला, 12 मॉड जर 10 केलं तर मला काय मिळेल बीमध्ये नवीन व्हॅल्यू मिळेल. जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत काय बीची व्हॅल्यू आपली अपडेट होत राहील. 12 मॉड 10 केलं मला सांगा इथं काय व्हॅल्यू मिळेल मला, 12 मॉड 10 केल्यावर मला नाही 2 मिळेल. आणि आपलं एस इज इक्वल टू काय होतं, एस इंटू 10 प्लस काय होतं बी. यसमध्ये आता करंट व्हॅल्यू काय 3. 3 इंटू 10 प्लस बीमध्ये करंट व्हॅल्यू काय 2. तर 32 आलं आपलं, हो 32 आलं. नंतर काय केलं आपण, नंतर बघितलं की मला अजून एक डिजिट पाहिजे, तो कोणता 1 डिजिट पाहिजे. मग मी काय केलं वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10, वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10 करून इथं 12 आला. इथं सेम मी काय करतो आता, सॉरी वायच आला आपलं काय बी. इथं काय व्हॅल्यू आहे आपली वायची, सॉरी वायच घेऊन घेऊ चला. वाय इज इक्वल टू जोपर्यंत वाय 0 होत नाही तोपर्यंत काय करायचं मला डिवाइड करत चालायचं. मग वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10 केलं, वायमध्ये काय व्हॅल्यू आहे आता 12. 12 डिवाइड बाय 10 केलं मला काय मिळालं 1 मिळालं. मग परत मी काय केलं 1 मिळालं तर बीमध्ये काय स्टोअर होणार आहे आपला 1 मॉड 10. 1 मॉड 10 केलं काय मिळणार आहे 1 मला मिळणार आहे. आणि इथं काय यसमध्ये व्हॅल्यू काय 32. 32 इंटू 10 प्लस 1 केलं तर काय मिळणार आहे मला 321. आणि मी जर 1 डिवाइड बाय 10 केलं तर मला काय मिळणार आहे 1 डिवाइड बाय 10 केलं तर 0. आणि 0 नॉट इक्वल टू 0 तोपर्यंत कंडिशन फॉल्स झाली. फॉल्स झाल्यानंतर लास्टला जो यसमध्ये नंबर आलेला आहे, यसमध्ये लास्टला काय व्हॅल्यू आलेली 321. या 321ला आपल्याला काय करायचं प्रिंट करायचं आणि तोच नंबर काय राहणार आपला रिव्हर्स राहणार आहे. मला सांगा या प्रोग्राममध्ये आता काय चेंजेस करावं लागेल. फक्त चेंजेस फक्त एकच आहे का, आपण वाय करतोय वाय डिवाइड बाय 10 करतोय, फक्त इथे एक चेंजेस होणार आहे. इथं काय चेंजेस होणार आहे, एस इंटू काय करायचं मला, एस इंटू काय करायचं मला, एस इंटू करायचं मला 10. आणि जे आता त्याच्यानंतर काय करत होतो मी एक डिजिट येत होता ना त्याला फक्त ॲड करत चाललो होतो. काय करत होतो ॲड करत होतो. आणि ॲड केलेला नंबर इथं ॲड म्हणजे काय एमध्ये जी व्हॅल्यू होती तिथं बी घेतलं होतं ना, तसं इथं काय राहणार आहे हे काय करतो मी ॲड करतो एस इंटू 10 प्लस 1 आणि वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10. का, कारण मला सेकंड डिजिट काढायचा फर्स्ट डिजिट काढायचा, त्याच्यासाठी आपण काय करतो डिवाइड करतो. आणि ही डिवायडेशन कुठपर्यंत चालू ठेवतो, जोपर्यंत वाय नॉट इक्वल टू 0 येत नाही तोपर्यंत काय करायचं मला सेम काम रिपीट करत राहायचं. आणि हे काम रिपीट करत असताना इफ आणि एल्सला काय करायचं आपल्याला काढून टाकायचं. इफ आणि एल्स काढल्यानंतर मला इथं काय करायचं प्रिंट एफ मला काय करायचं इथं मला प्रिंट करायचं रिव्हर्स नंबर इक्वल टू %d. आणि कशाला प्रिंट करायचं लास्टला सममध्ये लूप ब्रेक झाल्यानंतर सममध्ये जी व्हॅल्यू राहील तोच नंबर काय राहणार आपला रिव्हर्स नंबर राहणार आहे. आता इथं काय झालं विषय वाय नॉट इक्वल टू 0, इथं सेमिकोलॉन राहिला आपलं झालं. आता काय एंटर नंबर, युजरने काय केलं एक नंबर टाकला, जसं की 1 नंबर काय टाकला 153, हा एक नंबर टाकला 153 काय टाकला आपला एक नंबर टाकला. त्याचा रिव्हर्स काय आला माझा 351 आला. काय आला त्याचा रिव्हर्स 351 आला त्यानं. तसंच आता मी काय करतो आता एक अजून नंबर घेतो, याच्यात काय करतो मी बिल्ड अँड रन करून काय करतो मी 123 टाकलं. 123चा रिव्हर्स काय होतं माझा 321 आता आलेलं आहे. समजलं याचं लॉजिक कसं काम करते. परत एकदा मी काय सांगतो याचं लॉजिक एक्सप्लेन करतो. जसं की आता काय होईल युजरने एक नंबर टाकला काय 123 नंबर टाकला. मग आपल्याला 123ला जोपर्यंत डिवाइड करायचं जोपर्यंत काय वायमध्ये टाकलेलं आहे ना आपण, जोपर्यंत हा 0 होत नाही तोपर्यंत काय करायचं मला डिवाइड करत राहायचं. मी सांगा 123 मॉड 10 केलं तर मला सगळ्यात पहिली व्हॅल्यू काय मिळणार आहे 3 मिळणार आहे. आणि मी जर इथं काय करतो यसमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 0 इंटू 10 प्लस एमध्ये काय व्हॅल्यू आहे 3, काय मिळणार आहे मला सगळ्यात पहिलं 3च मला मिळणार आहे. आणि वायमध्ये काय व्हॅल्यू आहे 123 डिवाइड बाय 10 केलं तर मला काय मिळणार आहे 12 मला इथं मिळणार आहे. मग मला सांगा 12 वायमध्ये काय व्हॅल्यू झाली आता अपडेट होऊन,
अपडेट होऊन आपली वायमध्ये व्हॅल्यू झाली आता 12. मला सांगा 12 नॉट इक्वल टू 0 आहे. हो, कंडिशन ट्रू आहे. कंडिशन ट्रू आहे तर तुम्हाला एमध्ये काय करायचं आहे, 12 mod 10. 12 mod 10 करून काय मिळणार आहे मला, 2 इथे मिळणार आहे. नंतर यस इज इक्वल टू काय करायचं आहे, यसमध्ये आता व्हॅल्यू काय 3. 3 × 10 प्लस मला काय करायचं आहे, एमधली व्हॅल्यू झाली 32. इथे 32 मी इथे लिहून दिलं. नंतर काय करायचं मला, वाय इज इक्वल टू वाय डिवाइड बाय 10. तर वायमध्ये काय व्हॅल्यू आता 12. 12 डिवाइड बाय 10 केलं मला काय मिळणार आहे, 1 मला मिळणार आहे. मग मी परत चेक केलं, वायमध्ये नवीन व्हॅल्यू काय झाली 1. 1 नॉट इक्वल टू 0 आहे का, हो आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एमध्ये करायचं आहे 1 mod 10. 1 mod 10 केलं काय मिळणार आहे, 1 मला मिळणार आहे. आणि यसमध्ये काय व्हॅल्यू येणार आहे, यसमध्ये आता करंट व्हॅल्यू काय 32. 32 × 10, कारण आपलं स्टेटमेंट काय यस × 10 प्लस ए करायचं मला. 32 × 10 प्लस एमध्ये काय व्हॅल्यू आहे, एमध्ये आता मी बघितलं एमध्ये माझी व्हॅल्यू आहे 1. तर हे काय झालं टोटल 321. आणि मी वाय इज इक्वल टू काय केलं, 1 डिवाइड बाय 10 जर केलं तर काय येणार आहे 0. मग 0 नॉट इक्वल टू 0 आहे का, नाही. ही कंडिशन आपली काय झाली, फॉल्स झाली. लूप ब्रेक झाल्यानंतर यसला लास्टला काय व्हॅल्यू भेटली मला 321. आणि 321च काय माझा रिव्हर्स नंबर आहे. समजलं. हा पूर्ण लॉजिक आहे. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट इथे क्लिअर झालेल्या असेल. हा तुमचा कोड आहे ॲमस्ट्रॉंग नंबरचा, रिव्हर्स नंबरचा सॉरी. ॲमस्ट्रॉंग नंबरमध्ये काय होतं, फक्त इथं ए क्यूब होता आणि इथं यस प्लस काय होता, यस प्लस ए क्यूब होता. आता मला सांगा रिव्हर्स नंबर आहे, तसंच पॅलिंड्रोम नंबरची पण एक कन्सेप्ट असते. पॅलिंड्रोम नंबर काय असतं माहिती का, जसं 121 याला रिव्हर्स केल्यावर काय मिळणार आहे मला, 121च मिळणार आहे. आलं. असे नंबर जे रिव्हर्स केल्यावर काय मिळतात, सेमच दिसतात, त्यांना काय म्हणतो आपण, पॅलिंड्रोम नंबर असं म्हणतो. आता याच प्रोग्राममध्ये मला काय चेक करावं लागेल, रिव्हर्स झालेलं आहे आपलं, रिव्हर्स झालेलं आहे. इथं मला चेक काय करायचं, इथं फक्त मला एकच गोष्ट चेक करायची, काय, जर इथं लिहावं लागेल मला, या स्टेटमेंटची गरज आहे का आता मला, रिव्हर्सची गरज नाही. कारण पॅलिंड्रोम नंबर काय रिव्हर्स केला वर नंबर जर ओरिजिनल आला म्हणजे काय, रिव्हर्स केलेला नंबर कंट्रोल V सेम. जो यसमध्ये जो नंबर आहे काय आलं, यसमध्ये जो नंबर आहे तो जर आपला काय आला एन मधल्या व्हॅल्यूशी इक्वल आला किंवा वाय मधल्या व्हॅल्यूशी इक्वल जर आला तर तो नंबर काय नाही आहे आपला ॲमस्ट्रॉंग नंबरच्या जागी काय करायचं, फक्त इट्स अ पॅलिंड्रोम नंबर. काय पॅलिंड्रोम नंबर सेम, इट इज नॉट काय पॅलिंड्रोम नंबर. तर याला काय करतो मी, रन करतो. जसं की 121 तर आपलं काय झालं, इट इज अ पॅलिंड्रोम नंबर. आलं आहे ना. तर हा झाला आपला कोणता, पॅलिंड्रोम नंबरचा प्रोग्राम. रिव्हर्स नंबर बघितलं, नंतर काय पॅलिंड्रोम नंबर पण बघून झालं आपलं. पॅलिंड्रोम नंबर पण झालं. आता उरलं काय माहिती का आपलं, म्हणजे प्रोग्राम कोणते टार्गेट केले होते आपण. एक केला होता ॲमस्ट्रॉंग नंबरचा, दुसरा केला आपण रिव्हर्स नंबरचा, तिसरा केला आपण पॅलिंड्रोम नंबरचा, आणि आता चौथा जो आपल्याला करायचा आहे तो काय, सम ऑफ डिजिट. आणि त्याच्यानंतर काय रिकर्शनवाले कन्सेप्ट. तर हे आज टार्गेट आहे आपल्याला, ते कम्प्लीटच करायचं काही झालं तरी. आलं आहे ना. तर सगळ्यात पहिलं बघू आपण आता सम ऑफ डिजिट. म्हणजे ना ऑलमोस्ट सगळे प्रोग्राम आहे ना आपले सेम आहे, फक्त चेंज कुठं होतं, यस रिव्हर्स जर करायचं असेल तर काय, सगळ्यात पहिलं बघितलं की आपला ॲमस्ट्रॉंग नंबर असेल तर आपण काय करतोय, यस इज इक्वल टू यस प्लस ए इंटू ए. नंतर मी बघितलं रिव्हर्स नंबरमध्ये काय करायचं आपल्याला, यस इज इक्वल टू यस इंटू 10 प्लस ए करायचं होतं. आणि पॅलिंड्रोम नंबरमध्ये काय, फक्त रिव्हर्स केलेला नंबर आणि ओरिजिनल नंबर हे दोन्ही इक्वल असेल तर तो नंबर काय राहतो आपला, पॅलिंड्रोम नंबर असतो. या रिव्हर्स नंबरच्या प्रोग्रामच्या पुढंच काय आपल्याला फक्त ते मेन्शन करायचं राहतं. आता जे नेक्स्ट उरलेलं आहे आपलं काय, सम ऑफ डिजिट्स म्हणजे काय सांगा बरं. जसं की 123 हा नंबर आहे, तर या तिघांची सम काय येणार आहे आपली, 1 + 2 + 3 म्हणजे काय होईल, 6 आपलं आन्सर येईल. हे राहते आपली काय, सम ऑफ डिजिट. मला हॅलो, तर या तिघांची सम काय, 1 + 2 3 + 3 6 मला भेटून गेली. तर सगळ्यात पहिले सांगा आता मला इथं काय चेंजेस करायचे. पहिली गोष्ट म्हणजे मला काय करायचं आहे, आता फक्त आहे ना जे सम आलेलं आहे, सममध्ये इनिशियल व्हॅल्यू 0 आहे, मी प्रत्येक डिजिट सेपरेट कराल. तर पहिला डिजिट काय मिळेल मला, 123 mod 10 करून मला काय मिळेल 3.
जर मी याच्यामध्ये ॲड केला 0 + 3 केलं तर मला काय मिळेल 3 मला मिळेल. नंतर मी काय केलं माझं 12 mod 10 येईल माहिती का बरं अपडेट होतो ना आपलं व्हॅल्यू अपडेट होऊन वरती काय मिळते मला 12 मिळते. 12 mod 10 केल्यावर मला काय मिळालं 2. मग आधी काय होतं सममध्ये 3 3 + 2 किती झाले आपले 5. परत मला काय मिळालं 1 mod 10 1 mod 10 करून काय मिळालं 1 मला मिळाली. तर या 5 मध्ये काय ॲड केलं मी 1 ॲड केला तर मला काय मिळालं 6. आणि हा लूप काय होऊन जाणार ब्रेक कारण 1 आला म्हणजे 1 / 10 केलं तर वरती काय मिळतं मला डिवाइड केल्यावर 0 मिळतो आणि 0 ≠ 0. जोपर्यंत तो नंबर काय 0 होत नाही तोपर्यंत काय आपण डिजिटला सेपरेट करू शकतो. म्हणजे मग आपल्या ह्या प्रोग्राममध्ये काय चेंजेस करायचे फक्त मला मध्ये आपल्याला काय चेंज करायचं तुम्हाला काय सांगितलं येसमध्ये फक्त काय ॲड करायचं ए ॲड करायचं बाकीचं काय सगळ्या गोष्टी काय राहणार आहे सेम राहणार आहे. आणि कसं होतं ते जसं की सगळ्यात पहिलं काय मिळेल मला 3 मिळेल आणि येसमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 0 आहे 0 + 3 केलं तर 3 मिळेल. नंतर दुसऱ्यांदा काय मिळेल मला 2 मिळेल 3 + 2 केलं तर काय मिळालं मला 5 मिळेल. तिसऱ्यांदा काय मिळेल मला 1 मिळेल 5 + 1 केलं काय मिळालं 6 मला मिळणार. म्हणजे तिघांची काय होईल फक्त एकाच लाईनमध्ये चेंज करायचं कुठं इथं काय इथं चेंज करायचं आपल्याला. जसं लूप ब्रेक झालं 0 ≠ 0 झालं म्हणजे काय लूप ब्रेक होईल. लूप ब्रेक झाल्यानंतर सममध्ये जो लास्टला व्हॅल्यू राहील त्याला काय करायचं मला प्रिंट करायचं आणि तेच काय राहणार आहे आपलं सम ऑफ डिजिट. तेच काय राहणार आहे आपलं सम ऑफ डिजिट. मग इथं काय करायचं प्रिंट टेप इथं एकच मेसेज घ्यायचा प्रिंट टेप काय सम ऑफ डिजिट्स इज इक्वल टू %d आणि काय %d आणि काय करायचं येसमध्ये जी लास्टला व्हॅल्यू त्याला काय करायचं प्रिंट करायचं. येसमध्ये जी लास्टला व्हॅल्यू त्याला काय करायचं प्रिंट करायचं. याला F9 करून रन पण करून दाखवतो तुम्हाला. जसं 123 याचं सम काय येणार आहे 6. तर सम ऑफ डिजिट किती आलं माझं 6 इथे येऊन गेलं. आता तुम्ही म्हणशाल सर ड्राय रन करून दाखव. ड्राय रन केलं मी आपला युजरनी नंबर काय टाकला 123 इथं रिसिव्ह झाला वायमध्ये तो कॉपी करून घेतला गरज नाही तशी याला कॉपी करायची पण करून घ्या. एक येस इनिशियलायझेशन दिलं मी 0 का कारण मला पुढं ॲड करायचं एका डब्यामध्ये पाहिजे तो डब्बा मी येसमध्ये स्टोअर केला. मग पहिल्यांदा काय केलं 123 mod 10 केलं 123 mod 10 केलं सगळ्यांना माहिती 123 / 10 केलं तर काय मिळतं मला लास्ट डिजिटच मिळणार आहे. काय मिळणार आहे लास्ट डिजिट 3. तो कुठं स्टोअर झाला इथं. मी इथं काय केलं मी येसमध्ये काय व्हॅल्यू इनिशियली 0 + 3 काय मिळणार आहे मला 3च मला मिळणार. y = y / 10 123 / 10 केल्यावर काय मिळतं मला 12 मिळतो. इथं चेक होईल 12 ≠ 0 आहे का हो आहे तर तुम्ही काय करा 12 mod 10 करा. 12 mod 10 केल्यावर काय मिळतं मला 10 mod 10 केल्यावर 2 मिळेल ना रे 2 मिळेल. सममध्ये आता व्हॅल्यू काय 3 मध्ये 2 ॲड केलं मला काय मिळालं हा 2 इथं ॲड केला 5 मला मिळालं. नंतर काय केलं मी याच्यात किती व्हॅल्यू 12 / 10 केल्यावर मला काय आन्सर मिळतं 12 / 10 केलं तर मला 1 आन्सर मिळणार. हा वरती जाऊन चेक होईल काय 1 ≠ 0 आहे का हो आहे. मग 1 mod 10 केल्यावर काय मिळेल मला 1 mod 10 जर केलं तर मला काय मिळणार आहे 1च मिळणार आहे. हा कुठं ॲड करायचा येसमधल्या करंट व्हॅल्यूवर किती झाले 6 झालं. आणि मी आता 1 / 10 केल्यावर काय मिळणार आहे मला 0. इथं चेक होईल 0 ≠ 0 आहे का नाही 0 इथं कंडिशन फॉल्स झाली मग काय होईल या लूपच्या बाहेर येईल. या लूपच्या बाहेर आल्यानंतर येसमध्ये जी व्हॅल्यू येसमध्ये काय व्हॅल्यू 6 ते 6ला काय केलं मी फक्त इथे प्रिंट केले 6ला काय केलं मी इथे प्रिंट केले. समजलं. हा झाला आपला सम ऑफ डिजिटचा प्रोग्राम. तर ऑलमोस्ट जेवढे लॉजिकल प्रोग्राम होते ते आपले काय आता इथं खतम झालेले. म्हणजे कोणते बाकी होते पहिली गोष्ट म्हणजे पहिला मी तुम्हाला शिकवलं ॲमस्ट्रॉंग नंबर. या चारही प्रोग्राममध्ये ना लॉजिक तुम्हाला सेम दिसत ते तुम्ही एक तुम्हाला शॉर्टकट पण सांगतो मी ॲमस्ट्रॉंग नंबर. नंतर दुसरा कोणता बघितला आपण रिव्हर्स नंबर आणि एक आहे पॅलिंड्रोम नंबर आणि एक आहे सम ऑफ डिजिट. या तिघांमध्ये एक कॉमन चीज दिसली का आपण सगळ्यांनी काय वाईल लूपनीच त्या प्रोग्राम सॉल्व केलेला आहे. आणि आपण हे बघितलं जसं की ॲमस्ट्रॉंग नंबर 153 याची जर मी काय केलं 3 डिजिट आहे तर 1Q + 5Q + 3Q केलं तर काय 3 डिजिट म्हणून काय प्रत्येकाचा क्यूब केला आणि मला रिझल्ट काय मिळाला परत 153 मिळालं. ओरिजिनल व्हॅल्यू काय ही आपली रिझल्टची व्हॅल्यूची काय इक्वल आली म्हणून काय त्याला म्हणतं ॲमस्ट्रॉंग नंबर. याचं लॉजिक काय होतं की आपण सममध्ये काय करत होतो इनिशियली 0 आणि सम प्लस काय केलं होतं मी ए क्यूब केलं होतं. एक शॉर्टकट म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. दुसरं काय रिव्हर्स नंबर म्हणजे काय रिव्हर्स नंबर कसं आहे रिव्हर्स नंबर जसं की 123 आपला हा नंबर आहे हा रिव्हर्स करून काय झाला पाहिजे माझ्या 321 दिसला पाहिजे. तर मी काय बघितलं याचं लॉजिक काय आलं होतं आपलं S =
एस इंटू 10 प्लस ए. आणि पॅलिंड्रोम नंबर काय होता, जर रिवर्स केलेला नंबर रिवर्स नंबर करून 121 सारखा नंबर परत 121च दिसतो तर अशा नंबरला काय म्हणतो आपण, पॅलिंड्रोम नंबर म्हणतो. त्याचं लॉजिक काय सेम हेच आहे, एस इंटू 10 प्लस ए आपल्याला करायचं होतं. आणि खाली जाऊन मला काय इफ आणि इथं पण इफची कंडिशन लावायची, इथं पण इफवाली कंडिशन टाकायची. जर ओरिजिनल व्हॅल्यू आणि एसमध्ये आलेली व्हॅल्यू जर इक्वल झाली तर काय ॲमस्ट्रॉंग नंबर, आणि जर ओरिजिनल व्हॅल्यू आणि रिवर्स केलेली व्हॅल्यू जर इक्वल आली तर माझा काय पॅलिंड्रोम नंबर राहणार आहे. सम ऑफ डिजिटमध्ये काय बघितलं आपण, जसं की 123 आहे तर यांचं सम किती येणार आहे, 1 + 2 + 3 म्हणजे किती येईल 6. तर मला काय करायचं आहे, याला काय करायचं आहे, मला या 6ला प्रिंट करायचं. आणि याचं लॉजिक कसं होतं, एस इज इक्वल टू एस प्लस ए. आणि एसमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय आहे, याच्यात पण 0 आहे, याच्यामध्ये पण 0 आहे, याच्यामध्ये पण 0 आहे आणि याच्यामध्ये पण 0 आहे. एक शॉर्टकटसाठी तुम्ही या पूर्ण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आलं त्यानं. तर आपलं झालं आता हे चारही मेन प्रोग्राम आहे ते कव्हर झालेले. मेन दुसरी कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवायची होती ती कॉन्सेप्ट होती आपली रिकर्शन. रिकर्शन म्हणजे काय असतं की असं फंक्शन जे काय करतं स्वतःलाच कॉल करते. काय असं फंक्शन जे काय करतं स्वतःलाच कॉल करते त्याला काय म्हणतो आपण रिकर्शन. ही रिकर्शनची कॉन्सेप्ट C++ DSA मध्ये खूप डिटेलमध्ये होणार आहे आपली. तरी पण मी एकदा एक सीचा पार्ट म्हणून इथे सांगून देते काय रिकर्शन. रिकर्शन म्हणजे काय, फंक्शन कॉलिंग इटसेल्फ. म्हणजे फंक्शन काय करते स्वतःलाच कॉल करते. त्याला काय म्हणतो आपण रिकर्शन म्हणतो. जसं की आता मी इथे एक फंक्शन बनवलं, fun1 नावाचं काय बनवलं, एक फंक्शन बनवलं. आता fun1 नावाचं मी फंक्शन बनवलं आणि त्या fun1ला मी काय करतोय, जसं की इथं मी काय केलं, प्रिंटएफ काय केलं, प्रिंटएफ इथं केलं मी हॅलो, इथं केलं. आणि नंतर काय केलं मी ह्याच फंक्शनला परत इथं कॉल करून घेतलं. काय केलं इथं मी याच फंक्शनला कॉल केलं. याला काय म्हणतात रिकर्सिव्ह कॉल. अजून 2 प्रोग्राम घेऊन मी तुम्हाला एक प्रोग्राम सांगाल, एक प्रोग्राम तुम्ही घरी करायचा आहे. फॅक्टोरियलचा प्रोग्राम मी तुम्हाला रिकर्शननी करून दाखवतो. नंतर इथं काय आहे, वाईड मेन फंक्शनला इथं बनवलं मी. नंतर इथं काय केलं मी, आता या फंक्शन एक्झिक्यूट होईल का नाही, जोपर्यंत मी याला इथं खाली कॉल करत नाही तोपर्यंत एक्झिक्यूट होणार नाही. मग मी fun1ला काय केलं, इथं कॉल केल्यानंतर मला सांगा या प्रोग्रामचं आउटपुट काय येणार आहे. या प्रोग्रामचं आउटपुट काय, या प्रोग्रामचं आउटपुट जर बघायला गेलं तर तुम्ही बघा कसं चालतो तो प्रोग्राम. इथं बघा सगळ्यात पहिलं काय होईल, इथं येईल मेन फंक्शनमध्ये, इथं बघायला fun1 मग fun1कडे जाईल. मग fun1मध्ये बघेल काय हॅलो काय होईल, एकदा प्रिंट होईल. हॅलो प्रिंट झाल्यानंतर परत बघितलं fun1 कॉल केलं म्हणजे परत वरती जाईल, परत काय करेल हॅलोला प्रिंट करेल. परत fun1कडे गेला, परत बघितलं त्यांनी परत हॅलो प्रिंट होईल आणि परत काय होईल fun1कडे जाईल. असं करत तो हॅलो किती टाईम प्रिंट होईल, इन्फिनिटी टाईम प्रिंट होईल. किती टाईम प्रिंट होईल, इन्फिनिटी टाईम प्रिंट होईल. नाही सर तुम्ही ना करून दाखवा म्हणजे आम्हाला जास्त समजेल. मग मी काय केलं, इथं क्लोज केलं. इथे एक नवी फाईल बनवली. काय करतो, इथं नवी फाईल बनवतो, एम्प्टी फाईल बनवतो. याचं नाव काय देतो मी, fun1.c नावाने काय केलं, सेव्ह केलं. इथं काय माझं वाईड मेन फंक्शन बनवलं आणि याच्यामध्ये काय केलं मी, एक fun1 नावाचं फंक्शन काय केलं, कॉल केलं मी. fun1 नावाचं फंक्शन कॉल केलं. त्याला काय एक फंक्शनला कॉल केलं हे सगळ्यांना माहिती. फंक्शन टॉपिक खूप डिटेलमध्ये घेतलेला आपण. नंतर काय करायचं, मला वरती मी ते fun1 नावाचं फंक्शन बनवलेलं आहे आणि त्याच्यातून मला काहीच रिटर्न नाही करायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये एक लाईन लिहिली मी, प्रिंटएफ काय लिहून दिलं मी, हॅलो मी लिहून दिलं. काय केलं, प्रिंटएफ हॅलो मी लिहिलं. आणि त्या fun1ला काय करतो मी, परत इथं स्वतःच त्या फंक्शनला काय करतोय, त्याच्यामध्येच कॉल करतोय. फंक्शन स्वतः कॉल करते. तर मला याचं आउटपुट काय आहे इथे चेक करायचं आहे. तर F9 केलं मी. F9 केलं तर बघा आपलं काय पूर्ण हॅलो काय दिसतं मला, इन्फिनिटी टाईम्स प्रिंट झालं. पण तुम्ही म्हणशाल सर हे रिकर्सिव्हचा यूज काय, म्हणजे रिकर्शनचा असा यूज काय की रिकर्शन ही कन्सेप्ट आणावं लागली. आता तुम्ही जेव्हा पुढे जाऊन आहे ना मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट, बायनरी सर्च असे अल्गोरिदम बघशाल, म्हणजे की जिथे डिवाइड अँड कॉन्कर जी प्रोसेस राहते, म्हणजे एकच काम तुम्हाला परत करायचं आहे. तुम्ही परत थोडी फंक्शनला बोलत बसाल. त्याच्यापेक्षा काय करा, तुम्ही त्या फंक्शनमध्ये जे व्हॅल्यू लिहिले तेच मी परत कॉल करतो ना, परत कॉल केले का झालं ते काम काय होईल, माझं रिपीट होईल आणि माझा टाईम वाचेल, लाईन ऑफ कोड पण वाचेल आणि मॅनेजेबल कोड आपला होईल. मग जसं की आता तुम्ही बघा, मला सांगा फॅक्टोरियलचा एक प्रोग्राम आहे.
काय फॅक्टोरियलचा एक प्रोग्राम आहे, फॅक्टोरियलचा प्रोग्राम आहे. आता फॅक्टोरियलच्या प्रोग्राममध्ये सांगा मला सगळ्यात पहिले काय झालं, 5 फॅक्टोरियल. तर 5 × 4 × 3 × 2 × 1. मग मी याला असं नाही लिहू शकत का 5 × 4 फॅक्टोरियल, किंवा याला असं नाही लिहू शकत का 5 × 4 × 3 फॅक्टोरियल, याला असं नाही लिहू शकत का 5 × 3 × 2 फॅक्टोरियल, 4 आणि 3 फॅक्टोरियल. तसंच मी काय केलं 5 × 4 × 3 × 2 × 1 फॅक्टोरियल असं नाही लिहू शकत का? हो लिहू शकतो. मी काय करतो, जो नंबरचा फॅक्टोरियल काढेल त्याच्यापेक्षा काही n-1 त्याला काय करतो, डिवाइड करतोय. मग तेच काम परत परत करतो. n असेल तर काय होईल, n × n-1 फॅक्टोरियल, n × n-1 फॅक्टोरियल. आता मी काय करतोय फॅक्टोरियल, म्हणजे हे काम मला काय करायचं, परत परत करायचंय, परत परत करायचं. मग मी तर रिकर्सिव्ह कॉल लावू शकतो आणि थांबायचं कुठे आहे मला, जसा 1 येईल तसं काय करायचं मला थांबायचं. म्हणजे ती काय झाली बेस केस, की बेस केस म्हणजे काय, मला ती केस ॲक्च्युअलमध्ये रिटर्न कुठून होणार आहे, किंवा मला त्याच्यातून रिझल्ट कुठून मिळणार आहे, किंवा इनिशियल केस काय राहणार आहे माझी, इनिशियल म्हणजे लास्टची केस काय राहणार आहे आपली 1 आपली असेल. म्हणजे याच्यामध्ये बेस केस काय राहणार आहे आपली, एक असते बेस केस, रिकर्शनमध्ये बेस केस असते, आणि एक काय असते आपली रिकर्सिव्ह केस. अशा 2 केसेस असतात. एक असते आपली बेस केस आणि एक काय असते रिकर्सिव्ह केस. बेस केस मला काय भेटलं, जेव्हा n = काय झालं 1 झाला, म्हणजे आपल्याला काय करायचे स्टॉप करायचे, किंवा त्याच्यानंतर आपल्याला पुढं नाही जायचं. n = 1 झाला तेव्हा काय करायचं आपल्याला स्टॉप करायचं. आणि रिकर्सिव्ह केस काय भेटली मला, n × काय करतो मी, जसं की फॅक्ट नावाचं एक फंक्शन बनवलं, जे काय करतं फॅक्टोरियल आपल्याला कॅल्क्युलेट करून देते. त्याच्यामध्ये काय करायचं, n × मी n-1 लिहिलं तर काय फरक पडतो का आपला, नाही पडत. का नाही पडत सांगा मला, n × n-1. जसं की 5 आहे, 5 × 4 फॅक्टोरियल म्हणजे 5 म्हणून एक कमी केलं काय मिळणार आहे 4 फॅक्टोरियल, म्हणजे 4चं फॅक्टोरियल म्हणजे फॅक्टोरियलवालं फंक्शन ते काम करू शकतं ना, n × फॅक्टोरियल ऑफ n-1. नंतर 5 × 4 फॅक्टोरियल म्हणजे एक एक कमी करून आपण काय करू शकतो, एक एक कमी करून काय करू शकतो, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर मला एंड रिझल्ट काय मिळणार आहे, यांचा एंड रिझल्ट 120 आहे. हा 120 मला भेटला पाहिजे. हे काम ह्या रिकर्सिव्ह वेने करू शकतो का आपण, हो करू शकतो. मग काय करावं लागेल आपल्याला, काय करावं लागेल, सगळ्यात पहिलं बघा की आता जे फंक्शन बनवायचं आहे, तर जसं की मी या फंक्शनचं नाव काय दिलं, मी या फंक्शनचं नाव काय दिलं, फॅक्ट नाव दिलं. आणि या फंक्शनमधून काय करतोय मी, रिटर्न करतोय काय, एक काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करायची, मला एंड रिझल्ट काय करायचं, रिटर्न करायचं. आणि जे फॅक्ट नावाचं जे फंक्शन आहे, त्या फॅक्ट नावाच्या फंक्शनमधून काय होणार आहे, एक व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. काय मिळणार, एक व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. पण त्याच्यामध्ये मला आधी एक नंबर पास करावा लागणार आहे. नंबर काय, जसं की 5 फॅक्टोरियल मला फाइंड करायचं, मी खालून काय पास केलं 5 फॅक्टोरियल इथं पास केलं. नंतर मला काय मिळणार आहे, इंट r = काय, त्या फॅक्टोरियल काढल्यानंतर मला काय मिळणार, एक रिझल्ट मिळणार. तो रिझल्ट कुठे स्टोअर करणार आहे मी, r नावाच्या व्हेरिएबलमध्ये. आता इथून मी 5 पास केलं, तर वरती आर्ग्युमेंट पास केले 5, वरती रिसीव्ह करण्यासाठी पण काय करावं लागेल मला, एक मेमरी बनावं लागेल. ती काय n नावाची मी एक मेमरी बनवली. नंतर काय केलं मी, n नावाची मेमरी बनवली. नंतर मला काय करायचं, सगळ्यात पहिले लिहायचं असतं बेस केस. बेस केस म्हणजे की तुम्हाला आता इफ आपली बेस केस काय आहे, n = 1. का, कारण n × n-1, 1 - 1 केला असतं काय 0, म्हणजे टोटल रिझल्टच काय झाला असता माझा 0 झाला असतं. त्याच्यामुळे मला काय करावं लागेल, n = 1 आलं तर मला काय करायचं, रिटर्न काय करून द्यायचं, 1 करून द्यायचं. म्हणजे रिझल्ट काय करायचं, तिथं स्टॉप करायचं आपल्याला. म्हणजे कसं, इथं रिटर्न n = 1 आला तर मला काय करायचं, रिटर्न काय करायचं, 1ला रिटर्न करून द्यायचं. काय करायचं, 1ला रिटर्न करायचं. अदरवाईज एल्स काय होईल माझं, एल्स मला काय करायचं, रिटर्न मला काय करायचं n × ते, आता मला फॅक्टोरियल काढायचं n × 4 फॅक्टोरियल, नंतर 5 × 4 फॅक्टोरियल, 5 × 3 फॅक्टोरियल, 5 × 2 5 × 4 × 3 फॅक्टोरियल, 5 × 4 × 3 × 2 फॅक्टोरियल. म्हणजे असं एक एक मायनस मायनस करून काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं त्यांच्यामध्ये, आणि एक एक मायनस करून मला काय करायचं, फॅक्टोरियल करायचं आहे. म्हणजे आता सेम काम करायचं आहे ना, मग सेम काम करायचं त्याच्यासाठी मी फंक्शन काय बनवलं, फॅक्ट. त्या फॅक्टला काय केलं मी इथं कॉल केलं. याला काय म्हणतात, रिकर्सिव्ह कॉल म्हणतात. इथे मी परत कॉल करतो त्याला काय म्हणतात, रिकर्सिव्ह कॉल करत. इथं काय केलं मी, फॅक्ट × n-1 करून दिलं. काय केलं, n-1 केलं. आणि मी rला काय करतो खाली, कारण रिझल्ट येईल ना रिटर्न होऊन आपला पूर्ण रिझल्ट, त्याला काय करेल इथं प्रिंट करा, प्रिंट एफ काय होईल ना, प्रिंट एफ इथं करेल मी, फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर इज, फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर इज = %d आणि मला काय करायचं आहे, इथं rला प्रिंट करायचं. काय करायचं, rला इथं प्रिंट करायचं.
आरला इथं प्रिंट केलं मी, आरला प्रिंट केलं एन इंटू फॅक्ट इंटू एन मायनस वन, इफ एन इक्वल टू 1, रिटर्न काय करायचं मला 1 करायचं आहे. F9 केलं मी, तर फॅक्टोरियल ऑफ गिवन नंबर इज काय 120, माहिती 5 फॅक्टोरियल सगळ्यांचं 120 येतं. पण हे काम कसं करतं, हे रिकर्शन काम कसं करते, कारण 2 वेने आपण शिकलो. एक वेने तुम्हाला मी सांगितलं की विदाऊट रिकर्शन कसं करतो ते तुम्हाला शिकवलेलं मी, आणि हा काय विथ रिकर्शन. म्हणजे काय, इथून 5 पास होईल, 5 झाल्यानंतर इथे रिसिव्ह होईल, रिसिव्ह झाल्यानंतर काय इथे चेक होईल, काय चेक होईल 5 इक्वल टू 1 आहे का, नाही आहे, नाही तर तुम्ही काय करा खाली जा, खाली जाऊन काय होईल एन इंटू फॅक्ट ऑफ एन मायनस 1, म्हणजे काय 5 इंटू फॅक्ट ऑफ एन, एनमध्ये व्हॅल्यू काय 5, 5 मायनस म्हणजे की 4, 5 इंटू फॅक्ट ऑफ 4, फॅक्ट ऑफ 4 म्हणजे आता इथं 4 कुठं, इथं रिसिव्ह काय होईल 4, परत चेक होईल काय 4 इक्वल टू 1 आहे का, नाही आहे तर तुम्ही काय करा इथं काय करा 4 इंटू आपलं 5 एक साईडला राहील, नंतर काय होईल आपला होईल नंतर 4 इंटू फॅक्ट ऑफ 3, सेम काय होईल याच्या पुढं 5 असेल बघा आपलं, नंतर 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्ट ऑफ काय होईल नंतर 2 आपला होऊन जाईल एन मायनस 1, जोपर्यंत 1 होत नाही तोपर्यंत काय होणार सेम प्रोसिजर माहिती चालू होणार, नंतर 5 इंटू 4 इंटू 3 इंटू नंतर काय होईल फॅक्ट ऑफ काय झालं इथं 2 पण झाला, आणि नंतर काय फॅक्ट ऑफ 1 आपला येऊन गेलं. मग इथे चेक होईल 1 इक्वल टू 1 आहे का, मी तुम्ही काय करा रिटर्न 1 करा, म्हणजे इथं लास्टला काय येऊन लागेल आपला 1 येऊन लागेल. 1 आल्यानंतर याचा रिझल्ट काय येणार आहे टोटल माझा, हा टोटल रिझल्ट काय राहणार आहे आपल्या यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 120, हा 120 कुठे रिसिव्ह होईल आरमध्ये, आरला प्रिंट केलं काय मिळणार आहे मला 120 मिळणार आहे. इथं काय केलं म्हणजे रिकर्सिव्ह कॉल कुठं दिसतं तुम्हाला, हे बघा सेम नाव काय इथे जे नाव दिलं आणि तेच नाव इथे दिलेलं आहे, आणि मी काय केलं फॅक्टोरियल, जसं 5 फॅक्टोरियल तर 5 इंटू 4 फॅक्टोरियल, नंतर 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल, असं काय करतो एन मायनस वन करतो. सेम काम मला परत करायचं, सेम फंक्शन मला परत करायचं, तर मी काय केलं त्याला एक रिकर्सिव्ह कॉल लावून दिला आणि एक बेस केस की म्हणजे मला स्टॉप कुठं करायचं, स्टॉप कुठं एन इक्वल टू 1 आलं तर तुम्हाला काय करायचं रिटर्न 1 रिटर्न झाला म्हणजे काय इथं पहिल्यांदा 5 येईल, नंतर 4 येईल, नंतर 3 येईल, नंतर 2 येईल, नंतर 1 येईल, आणि यांच्या दोघांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून काय मिळणार आहे मला आर मिळून मला काय मिळेल इथं रिझल्ट माझा येईल 120, माझा रिझल्ट प्रिंट झाला. आता तुम्हाला एक टास्क आहे, जसं की आता मी 5 पास केले नाही इथं 5 4 3 2 1 यांची सगळ्यांची ॲडिशन करून मला इथे मिळालं पाहिजे, तर मला सांगा याचा प्रोग्राममध्ये काय चेंजेस करावं लागेल, काय चेंजेस करावं लागेल एक कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आलं आहे ना, तर जे लास्टपर्यंत लेक्चर बघताय त्यांना कळालं असेल की रिकर्शन टॉपिक पण आपण चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. आता एक बघा आपलं आता उद्या काय होईल ॲरे असंच एका लेक्चरमध्ये होऊन जाईल पूर्ण ॲरे, आणि C++ DACमध्ये पण खूप डिटेलमध्ये घेणार आहे, पण बेसिक जेवढं ॲरे गरजेचं आहे, जेवढं इम्पॉर्टंट आहे ॲज कम जे कॉलेज एक्झामसाठी C लँग्वेजसाठी गरजेचं आहे ते सगळं ॲरे आपण घेणार आहे. नंतर ॲरेनंतर मी घेणार आहे 2D ॲरेज मॅट्रिक्स वगैरे, मॅट्रिक्सला ॲड करणं वगैरे सगळ्या गोष्टी घेणार आहे. नंतर मी 2D ॲरेज नंतर घेणार आहे स्ट्रिंगला एक लेक्चर लागू शकतं किंवा 2 लेक्चर, पण आपलं एक स्ट्रिंग टॉपिक होऊन जाईल. नंतर त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला स्ट्रिंग नंतर स्टार्ट करायचं आपल्याला स्ट्रक्चर, नंतर 5 नंबरला असेल आपलं डायनॅमिक मेमरी अलोकेशन, आणि नंतर आपलं 6 नंबरला असेल कमांड लाईन, म्हणजे कमांड लाईन CMD, त्याच्यानंतर कमांड लाईन आर्ग्युमेंट असेल आपलं CMA कमांड लाईन आर्ग्युमेंट, नंतर 7 नंबरला असेल आपला फाईल हँडलिंग, नंतर 8 नंबरला आपला असेल स्टोरेज क्लासेस, आणि 9 नंबरला आपला असेल प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ज. तर याच्यामध्ये ऑलमोस्ट मी ट्राय करेल की फाईल हँडलिंग दिवाळीच्या आधीपर्यंत आपलं खतम होऊन जाईल. बाकीचे जे टॉपिक आहे यांना आपण म्हणजे हे टॉपिक हे सगळे आधी कवर होऊन जातील, म्हणजे तुम्ही दिवाळीमध्ये काय रिव्हिजन पण करू शकता. आणि दिवाळीच्या नंतर आपलं काय स्टार्ट होईल, दिवाळीच्या नंतर आपलं स्टार्ट होईल काय C++ DAC एकदम फ्रेश मोडमध्ये. आलं आहे ना, तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघा पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.